पारू, वा किती दिवस अशी तू या मंगळसूत्राची पूजा करत राहणार? म्हणजे रोज सकाळी उठायचं, आंघोळ केल्यानंतर त्या मंगळसूत्रामध्ये हळद कुंकू भरायचं, मग परत आतमध्ये ठेवायचं. हे समज करताना आपण हे खोटं खोटं करतोय असं नाही का वाटत तुला? देव पण अशी परीक्षा बघतोय ना की हे समज कधी सत्य होते हे मला बघायचंय. आपण ना आपल्या पायरीने राहायचं, आपली पायरी कधी सोडायची नाही. पर तू नाही ऐकलं कधी. पर मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे. अहिल्या मॅडम कधीच तुझा सून म्हणून स्वीकार करणार नाही, कधीच नाही करणार. बघितलं का सुमन, काय नशीब घेऊन आली पोर. असलं नशीब कुणाच्याही वाट्याला यायला नको. वा किती काळजी करशील तू. हे बघ, आपण कधीच कुणाचं वाईट केलं नाहीये ना, मग आपल्यासोबत का वाईट होईल सांग बरं. बा तू लई विचार करतोयस. तू शांत राहा, समजा चांगलं होईल. आणि हे बघ, नशिबाला दोष देऊन ना काय बी होत नसतं. का नको देऊ दोष? हा, एक बाप म्हणून माझ्या पोरीची हालत बघताना काय त्रास होतो ना हे फक्त मला माहिती आहे. आता तुझं ना आदित्य बाबांचं नातं मी स्वीकारलं असेल. आदित्य बाबांनी माझ्या डोळ्यात देखत मंगळसूत्र बांधलं असेल. पर हे मंगळसूत्र म्हणजे फक्त आदित्य बाबांचं रक्षा कवच आहे. ते फक्त रक्षा कवच होऊ शकतं, पर तू त्यांची बायको नाही होऊ शकत. आणि हे समज ना, तर तू मनापासून स्वीकारलं असल्यामुळे मी तुझं दुसरीकडे कुठं लग्न बी नाही लावून देऊ शकत. पारू, मॅडम या ना, आतमध्ये या.